नमस्कार दोस्तांनो, कसं काय मग बरं आहे का? आमचं काय चालू माहिती का? तेव्हा का बोरवर लावले तिकडे 3 पिंकलर तुम्हाला दिसतात का इथून बघा. जम करतो थोडंसं बघा काय 3 पिंकलर लावले तिथं आपल्या बोरवर बरं का. पाणी तेवढं वाढलेलं नाही, नाही तर 5 6 6 7 तरी फिरवित आहे म्हणायचं फुल. तर पाऊस काल पडला पण कमी झाला बघा, तेवढा फुल नाही झाला. तेव्हा का हे सुकलेलं होतं त्या दिवशी, थोडंसं हिरवं झालं आहे आणि बघा भिजलेलं होतं पहिले पण, त्याच्यामुळे हिरवं आहे आणि इकडून भिजवायला चालू केलं आहे. परंतु बघा हे बिना पावसाचं आहे बघा, म्हणजे आपलं सॉरी बिना पाण्याचं. हे बघा हे तिकडं दिसतंय ती सुकलेलंच आहे बघा. अजून हे असली दहानं झालेली आहेत बघा सगळी. मग हे कुठंतरी भिजलेलं आहे थोडंसं म्हणून जरा बरं आहे. पण हे आताशी काय मागून पेरलेले त्याच्यामुळे हा काही आताशी शेंगा लागले त्याला थोड्या थोड्या, नाहीतर काय नाही बघा. पाऊस येईन म्हणतात आम्ही रोज 5 वाजता सायंकाळी पाऊस येतोय, पण तितका काही जोराचा येणं झाला. अवघड खेळ झाला आहे सगळा आमच्यात तर. आणि पडला तिथं सारखाच पडायला लागला आहे. आमच्याच इथं केज तालुक्यात इकडं मधला टापू हे माथ्यावर पाऊसच येणं झाला, काय सांगायचं तुम्हाला. तेव्हा काय असं चालू आहे. मग आता पिंकलर जोडलेत आणि चालू आहे भिजवायला. काय फुल नाही फुलाची पाकळी म्हणलं थोडंसं भिजवून घ्यावं. हे बघा बुलेट 4G घास आहे आपला, कसा घास नंबर 1. हे बघा आता फिरायला लागले 3 नेवजर. मग कसं आहे बघा आमच्याकडलं वातावरण असं आहे, वाळलं आहे हिरवं आहे, पण काय उपयोग नाही त्याला. एक शेंग बी नाही. आहेत ते सगळ्या आपली पापड्या कशा थापून घालतात तसल्यानेच त्या कुरळ्या झाल्यात सगळ्या शेंगा. म्हणजे त्यात काहीच नाही, दाणाच नाही त्याच्यामध्ये. भेटू दुसऱ्या व्हिडिओत. लय नाराजी आहे म्हणतात शेतकरी.